नमस्कार मित्रांनो, सध्याच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक व्यक्तींना नवीन अपडेटेड वोटर आयडी कार्ड डाउनलोड करता आलं पाहिजे आणि नवीन अपडेटेड वोटर आयडी कार्ड आपल्याकडे असायला पाहिजे। आता हा नवीन वोटर आयडी कार्ड कशा पद्धतीने अवघ्या 2 मिनिटाच्या आत घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून डाउनलोड करता येईल या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। व्यवस्थित माहिती पाहून घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। प्रथम तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोर ओपन करा आणि त्यामध्ये वोटर हेल्पलाइन या नावाने सर्च करा। हा गव्हर्नमेंटचा अधिकृत वोटर हेल्पलाइन ॲप आहे। याच ॲपला तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करायचं आहे। दुसऱ्या कोणत्याही ॲपला इन्स्टॉल करू नका। इन्स्टॉल झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईल मध्ये ओपन करायचं आहे। ओपन झाल्याच्या नंतर पुढील प्रोसेस व्यवस्थित समजून घ्या। या ठिकाणी तुम्हाला काही माहिती भरावी लागेल लॉग इन करण्यासाठी। एक तर मोबाईल नंबरच्या माध्यमातून तुम्ही लॉग इन होऊ शकता किंवा नवीन यूजर असाल तर न्यू यूजर वरती टच करून दिलेली माहिती व्यवस्थित भरून तुम्ही लॉग इन करू शकता। आपण आता मोबाईल नंबर टाकून OTP मागून लॉग इन झालेला आहे। आता या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे डाउनलोड इपिक जो आहे यावरती इथे टच करायचं आहे, म्हणजे तुम्हाला इलेक्शन कार्ड या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे। 3 पर्याय तुमच्यासाठी देण्यात येईल। पहिला आहे जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल म्हणजे इलेक्शन कार्ड असेल तर इलेक्शन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे, म्हणजे इपिक नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे। नसेल तर रेफरन्स नंबर असेल, जर नवीन तुम्ही नोंदणी केला असेल तर रेफरन्स आयडी टाकायचा आहे। सर्च बाय डिटेल्स न सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता। आपण आता मतदान कार्ड आपल्याकडे आहे, इपिक नंबर आपण या ठिकाणी टाकून आता आपला मतदान कार्ड आपण डाउनलोड करणार आहोत। व्यवस्थित माहिती समजून घ्या, इपिक नंबर चुकू देऊ नका, म्हणजे मतदान कार्ड नंबर जो आहे तो इथं व्यवस्थित भरायचा आहे, चुकीचा भरू नका। आता त्यानंतर खाली तुम्हाला आपला जो राज्य असेल तो राज्य इथं सिलेक्ट करायचा आहे। राज्य सिलेक्ट केल्याच्या नंतर पूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला या ठिकाणी पुढे आता व्यवस्थित समजून घ्या। आता बघा इथं फेच डिटेल्स नावाचा जो ऑप्शन आहे त्यावरती टच करा। टच केल्याबरोबर तुमच्या समोर एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल। यामध्ये प्रोसीड नावाचा एक ऑप्शन आहे सर्वात खाली, त्यावरती टच करायचं आहे। परत एकदा OTP मागून घ्यायचे तुमच्या मोबाईलवरती। OTP आल्यानंतर OTP भरलात तर तुम्हाला इपिक डाउनलोड नावाचा एक ऑप्शन येईल, त्यावरती टच करा आणि तुमच्या मोबाईलमध्ये हा मतदान कार्ड डाउनलोड होईल। या मतदान कार्डामध्ये पूर्ण व्यवस्थित नवीन अपडेट सह माहिती देण्यात आली आहे बारकोड सहित। आता याला तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर शेअर नावाचा एक ऑप्शन आहे, त्यावरती टच करा। 1 नंबरला डाउनलोडचा ऑप्शन येईल, त्यावरती टच करून तुमच्या मोबाईलमध्ये PDF स्वरूपामध्ये तुम्ही हा मतदान कार्ड डाउनलोड करू शकता। कोणत्याही ठिकाणी तुम्ही बिनधास्त वापरू शकता। ही महत्त्वपूर्ण माहिती आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।